Hello everyone, welcome to the channel Easy Study Point. तर फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओ आहे फिगर्स ऑफ स्पीच पार्ट 2. तर मित्रांनो, पहिला पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सुरुवात करूया फिगर्स ऑफ स्पीच पार्ट 2. तर पहिल्या पार्टमध्ये आपण हे 6 प्रकार पाहिले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 6 प्रकार म्हणजेच इन्व्हर्जन, अपॉस्ट्रॉफी, टॉटॉलॉजी, अँटिथेसिस, ट्रान्सफर्ड एपिथेट, ओनोमॅटोपोइया हे फिगर्स ऑफ स्पीचचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रकार आजचा इन्व्हर्जन. इन्व्हर्जन यालाच मराठीमध्ये व्युत्क्रम अलंकार असं म्हटलं जातं. तर आता आपण याची डेफिनेशन बघूया. काव्यात्मक रचनेसाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दांच्या क्रमामध्ये बदल केलेला असतो. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये काव्यात्मक रचना साधण्यासाठी पोएटने म्हणजेच कवी शब्दांमध्ये अदलबदल करतो, शब्दांच्या क्रमामध्ये बदल करतो, म्हणजे शब्द मागे पुढे करतो. तर त्या वाक्यामध्ये इन्व्हर्जन हा फिगर्स ऑफ स्पीच असतो. तर हा प्रकार ओळखण्याची एक सिंपल ट्रिक म्हणजे शब्दांची उलटसुलट रचना. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये, ज्या वाक्यामध्ये शब्दांची रचना उलटसुलट असते, क्रम मागे पुढे झालेला असतो, तर तो इन्व्हर्जन हा फिगर्स ऑफ स्पीचचा प्रकार असतो. तर आपण आता याचे उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे रिअली शॉक्ड ही वॉज. तर ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स करेक्ट ऑर्डरमध्ये कसं येणार? ही वॉज रिअली शॉक्ड. परंतु काव्यात्मक रचनेसाठी कवीने इथे कसं वापरलं हे सेंटेन्स? रिअली शॉक्ड ही वॉज. म्हणजे शब्द जे आहे ते उलटसुलट केलेले आहेत, त्यांचा क्रम बदललेला दिसतोय, म्हणून या वाक्यामध्ये इन्व्हर्जन हा फिगर्स ऑफ स्पीच येतोय. दुसरं उदाहरण आहे टू द स्टोर आय विल गो. ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स कसं येणार? आय विल गो टू द स्टोर. म्हणून या सेंटेन्समध्ये इन्व्हर्जन हा प्रकार आहे, कारण इथे शब्दांची रचना बदललेली दिसते, आपल्याला उलटसुलट दिसतात शब्द. टू द स्टोर आय विल गो आणि करेक्ट ऑर्डर आहे त्याची आय विल गो टू द स्टोर. तर हा इन्व्हर्जन हा फिगर्स ऑफ स्पीचचा प्रकार आहे. पुढचा प्रकार आहे अपॉस्ट्रॉफी. याला मराठीमध्ये परोक्ष संबोधन असं म्हणतात. तर याची डेफिनेशन बघूया आपण. एखादी काल्पनिक, निर्जीव म्हणजेच अस्तित्वात नसलेली गोष्ट सजीव आहे असे समजून विधान केलेले असते. या फिगर ऑफ स्पीचच्या प्रकारामध्ये एखादी काल्पनिक, निर्जीव म्हणजे अस्तित्वात नसलेली गोष्ट किंवा व्यक्ती याचा उल्लेख केलेला असतो, त्या गोष्टीचा संबंध वाक्यामध्ये आलेला असतो. आणि हा प्रकार ओळखण्याची एक सिंपल ट्रिक म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. आपल्याला सेंटेन्समध्ये एक्सक्लेमेशन मार्क पाहायला दिसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्जीव आणि काल्पनिक गोष्ट अशा काही गोष्टींचा वाक्यामध्ये उल्लेख केलेला दिसेल. तर याचं उदाहरण बघूया आपण. ओ रोज हाऊ स्वीट यू स्मेल. जणू कवी रोजशी बोलत आहे, गुलाबाच्या फुलाशी बोलत आहे असं समजून हाऊ स्वीट यू स्मेल, किती छान सुगंध देतोस, असं तो कवी कोणाला म्हणत आहे? तर गुलाबाला. तर गुलाब ही इथे काय एक काल्पनिक गोष्ट आहे, म्हणजे कवी गुलाबाशी बोलत आहेत, म्हणून इथे अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच येते. दुसरं उदाहरण आहे डिअर लव्ह प्लीज डोंट शूट मी विथ युअर क्युपिड्स बो. तर कवी इथे लव्ह म्हणजे लव्ह ही एक काल्पनिक गोष्ट आहे, तर प्रेमाशी बोलत आहे असं संबोध दाखवलं आहे या वाक्यामध्ये, म्हणून हा सेंटेन्स अपॉस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीचच्या प्रकारामध्ये येतो. तिसरं एक उदाहरण बघूया आपण. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. तर ही एक फेमस लहानपणीची पोएम आहे. तर याच्यामध्ये कवी कोणाशी बोलत आहे? स्टार, तारकांशी बोलत आहे कवी असं दाखवलं आहे. म्हणजे ही एक काल्पनिक गोष्ट आहे, अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे, पण तिला सजीव समजून कवी स्टारशी बोलत आहे. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. म्हणून अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच या प्रकारामध्ये हे सेंटेन्स येतं.
पुढचा आपला प्रकार आहे टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी म्हणजेच पुनरुक्ती. याला पुनरुक्ती अलंकार असं म्हटलं जातं. याची डेफिनेशन आहे एकाच अर्थाचे दोन शब्द किंवा शब्दसमूह यांचा उल्लेख वाक्यामध्ये केलेला असतो. या प्रकारामध्ये एकाच अर्थाचे दोन शब्द किंवा शब्दसमूह यांचा उल्लेख एखाद्या सेंटेन्समध्ये एखाद्या वाक्यामध्ये केलेला असतो, तेव्हा टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार त्या सेंटेन्समध्ये असतो. आणि हा प्रकार ओळखण्याची एक सिंपल ट्रिक म्हणजे 2 words 1 meaning, म्हणजे 2 वेगवेगळ्या शब्दांचा एक समान अर्थ होतो. असं जर आपल्याला एखाद्या सेंटेन्समध्ये पाहायला मिळालं तर तिथे टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार असतो. आपण याचे उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहिलं उदाहरण आहे द इव्हिनिंग सनसेट वॉज ब्युटिफुल. तर या सेंटेन्समध्ये इव्हिनिंग आणि सनसेट हे 2 वर्ड्स आहेत, परंतु या दोन्ही वर्ड्सचं मिनिंग एकच होतोय. तर इव्हिनिंग या शब्दाने आपल्याला संध्याकाळचा बोध होतोय आणि सनसेट या शब्दाने देखील सूर्यास्त म्हणजे संध्याकाळचाच बोध होते. 2 वेगवेगळे शब्द या वाक्यामध्ये वापरलेले आहेत, परंतु या दोन्ही शब्दांचं मिनिंग एकच होतोय संध्याकाळ. द इव्हिनिंग सनसेट वॉज ब्युटिफुल. म्हणून हा टॉटॉलॉजी या प्रकारामध्ये हे सेंटेन्स येणार. दुसरं उदाहरण आहे द सॉगी ग्राउंड वॉज वेट अँड कव्हर्ड इन मड. तर या सेंटेन्समध्ये बघा सॉगी आणि वेट. सॉगी म्हणजे पाणथळ जमीन पाण्यात भिजलेली आणि वेट म्हणजे पण ओली. बघायला गेलो तर या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होते, परंतु 2 वेगवेगळे शब्द या वाक्यामध्ये वापरलेले आहेत. एकाच अर्थाचे आहेत दोन्ही पण शब्द, म्हणून हा टॉटॉलॉजी या फिगर ऑफ स्पीच मध्ये हे सेंटेन्स येणार. तर तिसरं उदाहरण बघूया आपण. शाउट इट शाउट इट शाउट इट आउट लाऊड. तर हे एका पोएम मधील सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्समध्ये शाउट आणि लाऊड हे 2 शब्द एकाच अर्थाने आलेले आहेत. शाउट म्हणजे ओरडणे आणि लाऊड म्हणजे जोराने. तर बघायला गेलो तर शाउट आणि लाऊड ओरडणे म्हणजे ते जोरानेच असणार, म्हणजे दोन्ही शब्दांचा अर्थ तर एकच होतोय. म्हणून या सेंटेन्समध्ये टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रकार आहे अँटिथेसिस. अँटिथेसिसलाच मराठीमध्ये विरोधाभास असं म्हणतात. तर आता तुम्हाला नावावरूनच समजत असेल की विरोधाभास म्हणजे या प्रकारामध्ये काहीतरी 2 विरोधी गोष्टींचा संबंध आहे. तर याची डेफिनेशन आता आपण बघूया. 2 परस्पर विरोधी कल्पना, विचार, शब्द किंवा वस्तू यांचा वापर विरुद्ध परिणाम साधण्यासाठी विधानामध्ये केलेला असतो. तर या प्रकारामध्ये 2 विरोधी आयडिया वापरलेल्या असतात. विरुद्ध परिणाम साधण्यासाठी 2 वेगवेगळ्या कल्पना, 2 विरुद्ध कल्पना, विचार, शब्द किंवा वस्तू यांचा वापर सेंटेन्समध्ये विधानामध्ये केलेला असतो. हा देखील एकदम सोपा प्रकार आहे फिगर ऑफ स्पीचचा. हा प्रकार ओळखण्याची ट्रिक म्हणजे जर एखाद्या सेंटेन्समध्ये 2 अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द जर आलेले असतील तर तिथे अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास हा फिगर ऑफ स्पीच त्या सेंटेन्समध्ये असतो. तर याचे उदाहरण आपण बघूया आता. पहिलं उदाहरण आहे स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. तर या सेंटेन्समध्ये सिल्वर आणि गोल्ड हे 2 विरुद्धार्थी शब्द इथे या सेंटेन्समध्ये आलेले आहेत. आणखीन एक जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची, ती म्हणजे स्पीच आणि सायलेन्स. तर 2 विरुद्धार्थी शब्द या सेंटेन्समध्ये आलेले आहेत, म्हणून हा कुठला प्रकार आहे फिगर्स ऑफ स्पीचचा? अँटिथेसिस, विरोधाभास. दुसरं एक आपण उदाहरण बघूया. माय ओनली लव्ह स्प्रंग फ्रॉम माय ओनली हेट. तर आता या सेंटेन्समध्ये विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे? लव्ह आणि हेट हे शब्द आलेले आहेत. तर हा एक सोपा प्रकार आहे आणि हा प्रकार ओळखण्याची ट्रिक म्हणजे विरुद्धार्थी शब्द. जर सेंटेन्समध्ये 2 विरुद्धार्थी शब्द आलेले असतील तर तो अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच असतो. आणि तिसरं उदाहरण बघूया आता आपण. पेशन्स इज बिटर बट इट हॅज अ स्वीट फ्रूट. तर या सेंटेन्समध्ये बिटर आणि स्वीट
हे दोन विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. बिटर म्हणजे कडू आणि स्वीट म्हणजे गोड. हे दोन विरुद्धार्थी शब्द या सेंटेन्स मध्ये आहेत, म्हणून इथे अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच येतो. नेक्स्ट टाइप आहे ट्रान्सफर्ड एपिथेट. ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणजे परावर्तित विशेषण. याला मराठीमध्ये परावर्तित विशेषण असं म्हटलं जातं. तर एपिथेट म्हणजे विशेषण. आता याची डेफिनेशन बघूया आपण. एखादे विशेषण त्याच्या योग्य ठिकाणी परंतु ज्या नामाशी संबंध आहे तिथे न वापरता दुसऱ्या नामासोबत वापरला जातो. तर ट्रान्सफर्ड एपिथेटचं पहिलं उदाहरण आहे अ पर्सन विथ ए ब्लाइंड स्टिक. आता या सेंटेन्समध्ये ब्लाइंड हे विशेषण आहे, हे एपिथेट आहे. तर आता या सेंटेन्समध्ये ब्लाइंड कोण आहे? पर्सन. परंतु ब्लाइंड हे जे विशेषण आहे ते पर्सन सोबत न वापरता स्टिक सोबत वापरलेलं आहे. म्हणजे हे इथे ब्लाइंड हे जे विशेषण आहे ते परावर्तित केलेलं आहे, पर्सन सोबत न वापरता स्टिक सोबत वापरले आहे. म्हणजे ज्या नामाशी त्याचा संबंध आहे तिथे न वापरता स्टिक या नामासोबत वापरलेला आहे. म्हणून या सेंटेन्समध्ये ट्रान्सफर्ड एपिथेट हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे. दुसरं उदाहरण आपण बघूया. वी स्पेंट अ स्लीपलेस नाईट. आता या सेंटेन्समध्ये स्लीपलेस हे एपिथेट आहे. तर हे स्लीपलेस हे विशेषण वी सोबत न वापरता नाईट सोबत वापरलेलं आहे. म्हणजे जिथे त्याची योग्य जागा आहे तिथेच, परंतु ज्या नामाशी संबंध आहे तिथे न वापरता ते नाईट सोबत वापरलं गेलं आहे. म्हणून या सेंटेन्समध्ये ट्रान्सफर्ड एपिथेट हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार दिसून येतो. तर पुढचा प्रकार आहे ओनोमॅटोपोइया. यालाच मराठीमध्ये ध्वनी अनुकरणात्मक असं म्हटलं जातं. तर याची डेफिनेशन आहे एखाद्या वस्तूचा किंवा प्राण्याचा ध्वनी, नैसर्गिक आवाज यांचा उल्लेख वाक्यामध्ये असतो. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये, एखाद्या वाक्यामध्ये जर एखाद्या वस्तूचा, प्राण्याचा नैसर्गिक आवाज जर उल्लेख केलेला असेल तर त्या सेंटेन्समध्ये ओनोमॅटोपोइया हा फिगर ऑफ स्पीच असतो. म्हणजे त्या सेंटेन्समध्ये प्रत्यक्ष आवाजाशी संबंध असतो. तर याची एक सिंपल ट्रिक आहे हा प्रकार ओळखण्याची, ती म्हणजे आवाज ध्वनी. एखादा नैसर्गिक आवाज ध्वनी म्हणजे साऊंड असेल तर त्या सेंटेन्समध्ये ओनोमॅटोपोइया हा फिगर ऑफ. उदाहरणार्थ क्लॅप्स, बज, मॅव म्हणजे टाळ्यांचा आवाज, मधमाशांच्या घोंगावण्याचा आवाज, मांजरीचा किंवा एखाद्या प्राण्याचा आवाज जर सेंटेन्समध्ये असेल तर तिथे ओनोमॅटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार असतो. आता याची उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे व्हेन द वाइंड ब्ल्यू द लीव्स रस्टल्ड. जेव्हा वारा वाहू लागला तेव्हा झाडांची पाने सळसळली. आता रस्टल्ड म्हणजे सळसळणे. सळसळणे हा पानांचा आवाज आहे, हा एक नैसर्गिक आवाज आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये नैसर्गिक आवाज आपल्याला दिसून येतोय. म्हणून या सेंटेन्समध्ये ओनोमॅटोपोइया हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे. दुसरं उदाहरण आहे द डिशेस फेल टू द फ्लोर विथ ए क्लॅटर. तर क्लॅटर म्हणजे कडकड असा आवाज. तर या सेंटेन्समध्ये डिशेसचा क्लॅटर असा आवाज आलेला आहे. आणखीन एक उदाहरण बघूया आपण तिसरं. द लार्ज डॉग सेड बाव बाव. आता इथे कुत्र्याचा बाव बाव हा आवाज आलेला आहे. तर आता या सेंटेन्समध्ये क्लॅटर म्हणजे डिशेसचा आवाज आणि या थर्ड सेंटेन्समध्ये डॉगचा म्हणजेच बाव बाव हा कुत्र्याचा आवाज आलेला आहे. म्हणजे या दोन्ही सेंटेन्समध्ये आपल्याला आवाजाचा बोध होतोय. म्हणून हे ओनोमॅटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक या प्रकारामध्ये हे सेंटेन्स येतात. तर पार्ट 1 मध्ये आपण पहिले 6 प्रकार पाहिले आहेत आणि पार्ट 2 मध्ये उर्वरित 6 प्रकार पाहिले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.